हे जवळपास 26 वस्तू आहेत. हे बघा, हे दाखव बाबा, काय आहे त्याच्यामध्ये? हे लोकांना दिलं काय वाईट आहे? हां, दाखवते ना, यादी वाचता. तर हे हां, त्याला पहिलं दाखवू दे त्याला. समोर काय त्याच्यात? तांदूळ आहे 5 किलो, तूर आहे, चना डाळ. तू उलटे दाखवतोय, तूर डाळ ती आहे. अरे ते शेतकरी आहे, मी इथं बसलोय. तिकडे ठेव. कुठे आहे ती? कुठे बघून कपड्याचं साबण पण दिलंय ना, आणि अंगाचं. हां, दंत दात घासतात. साडी, लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे. हे बघा, मी यादी वाचतो. 26. हां, वया, पुस्तक, हां, हे सगळ्या 26 वस्तूंचं तोरण. जी वस्तूची किट जाणार आहे ती किट आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ 5 किलो आहेत, गहू पीठ 5 किलो आहे, तेल 1 लिटर आहे, तूर डाळ 1 किलो आहे, चना डाळ 1 किलो आहे, साखर 1 किलो आहे, पोहे 1 किलो आहेत, बेसन 1 किलो आहे, रवा 1 किलो आहे, मसाला 500 ग्रॅम आहे, मिरची पावडर 500 ग्रॅम आहे, हळद 500 ग्रॅम आहे, चहा पावडर 500 ग्रॅम आहे, मीठ 1 किलो आहे. त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट 1 नग आहे, टॉवेल 1 नग आहे, लाडक्या बहिणींसाठी साडी 1 नग आहे, सतरंजी 1 नग आहे, निरमाची पावडर 1 नग आहे, दंतमंजन आहे, कपडे धुण्याचे साबण 2 नग आहेत, आंघोळीचे साबण 2 नग आहेत, बिस्किटाचे पुडे आहेत, फरसांची पाकिटं आहेत. आणि जे विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तक वाहून गेलेत तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1 डझन वरच्या वर वह्या आहेत, त्यांना लागणारी कंपास पेटी आहे. अशी 26 वस्तूंची यादी या किटमध्ये आहे. त्यांना जे लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यांना हे सगळं प्रत्येकाला तिथे सगळं हे वाटप होईल. आणि हे काय हे आपल्याला आपली जबाबदारी आहे. सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आता समोर आलेली आहे. आषाढी एकादशी निमित्त लाडक्या बहिणींना 26 भेटवस्तूंचं जे वाटप आहे ते केले जाणार आहे. एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे जे भाऊ आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही आषाढी एकादशी निमित्त जे गिफ्ट आहे ते त्यांना वाटप केले जाईल. आणि यासाठी 26 वस्तू कोणकोणत्या आहे त्याची यादीसुद्धा समोर आलेली आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण जे 26 वस्तू आहेत त्या सर्व 26 वस्तू त्यांनी दिलेल्या आहेत. लाडक्या बहिणीसाठी साडीसुद्धा आहे आणि इतरही काही वस्तू आहेत ज्या जीवनावश्यक लाडक्या बहिणींसाठी आहेत. आणि या वस्तूंचे वाटप आषाढी एकादशी निमित्त केले जाणार आहे. सोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. आता जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता वितरण करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे. आणि हा जुलै महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो आषाढी एकादशी निमित्त लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. आणि हा जो हप्ता असणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे. कारण बहुतेक लाडक्या बहिणींची जी मागणी होती आधीपासूनच त्यांनी मागणी केलेली होती की तुम्ही 2100 रुपयाची घोषणा ही आधीच केलेली होती, परंतु अजूनही 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना तुम्ही दिलेला नाही आहे. तर तो कधी देणार आहे? तर सरकारने जाहीर केलेला आहे की 2100 रुपयाचा हप्ता याच वर्षी आणि याच महिन्यात आषाढी एकादशी निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे. काही बहिणींचे पैसे आहेत ते अजूनही खात्यामध्ये जमा होऊ शकले नाही. त्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण त्या बहिणींचे जे रखडलेले पैसे ते KYCच्या कारणाने रखडलेले आहेत. आणि यासाठी तुम्ही KYC करण्याचं जे तुमचं ऑप्शन आहे ते पुन्हा एकदा चालू केलं जाणार आहे.
ज्या बहिणींना आधीपासूनच लाभ बंद आहे त्या बहिणींचा सुद्धा चालू होणार आहे आणि ज्या बहिणींचे आताचे पैसे मिळाले नाही आहे, त्या पात्र असून KYC करून सुद्धा त्यांना पैसे मिळत नाही, त्या बहिणींसाठी सुद्धा हे एक ऑप्शन असणार आहे, ज्यामध्ये KYCचं त्यांचं ऑप्शन असणार आहे. दुरुस्त त्यामध्ये करू शकतात आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ते त्यांचा लाभ घेऊ शकतात.